तर गाईस दुपारचे 1 वाजले म्हणून मी लगेच आवरलं, रिक्षा पकडली आणि सरळ निघालो दुकानात आलो आणि आपलं सगळ्यात पहिला काम युनिफॉर्म घालायचा असतो. युनिफॉर्म घातला आणि लॅपटॉपवरचा ईमेल्सचा सगळं काम कंप्लीट केला. तेवढ्यात एक कस्टमर आला ज्यांनी 3 पेस्ट्री आणि 1 डोनट घेतलेलं. दुपारचे 3:30 वाजले आणि मला भूक लागली होती म्हणून मी मला सँडविच मागवला समोरच्या हॉटेलमधून आणि मी तारक मेहता बघता सँडविच खाल्ला. नंतर मी केकचे बॉक्सेस बनवून घेतले. केकचे बॉक्सेस मी आधीच बनवून ठेवतो ज्या करून मला कस्टमरला केक द्यायला इझी पडतो संध्याकाळी. नंतर एक कस्टमर आले ज्यांचा 1 kgचा हा केक बुकिंगचा होता. असं करता करता कस्टमरची गर्दी चालू आली. या कस्टमरला एक रेड वेल्वेट केक पाहिला होता आणि एक रसमलाई केक पाहिला होता. यांचे दोघी केक मी पॅक करून दिले आणि मग कस्टमरची गर्दी हळूहळू चालू झाली. पेटीएम मशीनमध्ये पण चार्जिंग नव्हती म्हणून पेटीएम मशीनला पण चार्ज करून घेतली. बरेच दिवस झाले मी पेस्ट्री नव्हती खाल्ली. आज मला पेस्ट्री खायची क्रेविंग झाली म्हणून मी मला डच ट्रफल पेस्ट्री काढली आणि खाल्ली. तर गाईस केकवरती नाव लिहिण्यासाठी आपल्याला क्रीम कोन लागतो. हे क्रीम कोन आपल्याला असे बनवावे लागतात म्हणून मी हे 2 कलरचे क्रीम कोन पण बनवून घेतले. आणि मग संध्याकाळची गर्दी चालू झाली आणि मग संध्याकाळच्या गर्दीमध्ये आपल्याला जास्त व्लॉग शूट करायला भेटत नाही. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.